नागपुर के चिल्ड्रन ट्रैफिक पार्क में युवाओं द्वारा डेयरी उद्योग के पर्यावरणीय और नैतिक प्रभावों के खिलाफ सार्वजनिक प्रदर्शन आयोजित किया गया था। यह अभियान देश के 20 शहरों में चलाया जा रहा है। युवा कार्यकर्ताओं ने डेयरी और बीफ उद्योग के संबंध को उजागर करते हुए नागरिकों से इस व्यवस्था पर विचार करने की अपील की है। आयोजकों ने बताया कि दूध उत्पादक के लिए भारी मात्रा में पानी की आवश्यकता होती है और इससे मीथेन उत्सर्जन भी बढ़ता है। नागपुर एनिमल लिबरेशन और अन्य संगठनों ने जलवायु संगठन, जल संरक्षण और पशु अधिकारों को लेकर जागरूकता फैलाने का संदेश दिया है। तर आताच 22 एप्रिलला पृथ्वी दिन झाला। तर पृथ्वी दिन आपण यासाठी साजरा करतो कारण जी पृथ्वीचा ऱ्हास होतोय ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा क्लायमेट चेंज, जलवायू परिवर्तन आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे पृथ्वीचा जो ऱ्हास होतोय त्यासाठी जनजागृती करण्यासाठी आपण हा पृथ्वी दिन साजरा करतो। तर त्याच अनुषंगाने आपण आज इथे एकत्रित आलेलो आहे। हा आमचा ग्रुप आहे नागपूर एनिमल लिबरेशन। तर आमचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की आम्ही जनजागृती करू, पृथ्वीचा जो ऱ्हास होता त्याचे कारण काय, त्याच्यामध्ये उपाय काय आहे की आपण कसं तो थांबवू शकतो तो ऱ्हास होणे, हे आमचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे। तर जी आपण प्राण्यांची शेती करतो आता खूप मोठ्या प्रमाणावर करतो कारण आपली जी पॉप्युलेशन आहे 8 अरब जागतिक पॉप्युलेशन झालेली आहे आणि आपण डेअरीचं खूप जास्त सेवन करतो। डेअरी म्हणजे दुग्ध जे पदार्थ असतात, श्रीखंड, दूध, याचं आपण खूप जास्त सेवन करतो। तर त्यासाठी आपल्याला खूप मोठी इंडस्ट्रियल लेवलवर एक डेअरी इंडस्ट्री उभी करावी लागते आणि ती आपली झालेली आहे आपल्या भारत देशामध्ये। तर ते डेअरी इंडस्ट्रीमध्ये काय असतं की करोडो पशु जे गाय म्हशी आहेत, करोडो च्या संख्येमध्ये ते आपण आता मेंटेन करतो आणि त्यांच्यामध्ये काय असतं की ते जेव्हा डायजेशनची प्रक्रिया असते त्यांची, त्याच्यामधून मिथेन ही गॅस रिलीज होते आणि मिथेनमुळे काय होतं की तुम्हाला माहीत असेल की कार्बन डायऑक्साईडची आपण गोष्ट करतो ज्याच्याने हीट ट्रॅप होते आणि ग्लोबल वॉर्मिंग होते, पण मिथेन मी तुम्हाला सांगू इच्छितो की कार्बन डायऑक्साईडपेक्षा 80 पटीने जास्त हीट ट्रॅप करणारी गॅस आहे। ती एक गाय आपण जर पकडली तर दररोज ती शेकडो लिटर मिथेन उत्सर्जित करते। अशा तुम्ही हिशोब लावू शकता की करोडो गायी जे आहे, म्हशी आहे, त्या किती मिथेन उत्सर्जित करत असतील आणि त्यांनी किती आपली हीट वाढत असेल। त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज आणि जे हिमनग आता वितळत आहे ज्याच्याने पाण्याची पातळी, जी समुद्राची पाण्याची पातळी आहे ती वाढणार आहे आणि हीट वाढल्यामुळे काय होणार आहे की जी ग्राउंड लेवल आपलं ग्राउंड वॉटर जे आहे त्याची पातळी खूप जास्त कमी होणार आहे। लोकांना पाण्याची समस्या खूप उद्भव येणार आहे त्यामुळे पण। आणि दुसरं कारण म्हणजे हे आहे की पशु जे आहे ते सोयाबीन आणखीन कॉर्न हे मेन त्यांचं खाद्य असतं। ते आपण जंगल कटाई करून त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर करून ते आपण उगवतो आणि मग त्यांना खायला घालतो। तर जंगल कटल्यामुळे पण एन्व्हायरमेंटमध्ये जी आपली जे मॉइश्चर असतं ते खूप कमी होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की खूप जास्त हीट तयार होते। आणि आता तुम्ही बघू शकता की नागपुरात पण आपल्या किती हीट वाढलेली आहे आणि प्रत्येक शहरामध्ये मागचा जो उन्हाळा होता तो सगळ्यात जास्त गरम उन्हाळा म्हणून समोर आलेला होता। जसं आता जे उत्पाद येत आहे आपल्या, आपण का बरं करतोय पशुशेती, की आपल्याला ते उत्पाद घ्यायची सवय आहे। जसं की दूध आहे, मांस आहे, अंडी आहे, हे सगळे उत्पाद आपण पशुशेतीमधून आलेले उत्पाद आहे ते आपण रोज कंझ्युम करतो, डेली बेसिसवर आपला त्याचा यूज आहे। तर मेन उपाय म्हणजे काय आहे की याचं कंझम्पशन थांबवणे। जसं मांस झाले, अंडी झाली, दूध झालं, याचं कंझम्पशन जर आपण थांबवू तर नॅचरली काय होणार की ते जे पशु आहे ज्यांना करोडोच्या संख्येमध्ये पैदा करण्यात येतात दरवर्षी, ते पैदा होणार नाहीत। आणखीन त्यांच्यामुळे जी ग्लोबल वॉर्मिंग होत आहे ती सुद्धा थांबेल। तर हे आमचं मेन मेसेज आहे आज की ते जर आपण उत्पाद कंझ्युम करणं थांबवू तर हे जी ग्लोबल वॉर्मिंग आहे ती सुद्धा खूप जास्त प्रमाणात कमी होणार।